स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग पैठण निवासी श्री संत नाग बाबा यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून श्री संत नाग बाबा भगवान परमात्म्याला नेमकं काय आवडतंय याचं चिंतन सांगणारा अत्यंत गोड अभंग आहे. अभंग नाग बाबा यांचा आहे. या अभंगातून श्री संत नाग बाबा भगवान परमात्म्याच्या आवडीचा प्रकार किंवा आवडीचा विषय वर्णन करून सांगतात. महाराज वर्णन करून सांगतात की देवाला नामाव्यतिरिक्त दुसरं काही आवडत नाही. नाम घेणारा भक्त देवाचं अस्तित्व असतं म्हणून महाराज वर्णन करून सांगतात की कलियुगामध्ये नामाचा उच्चार रात्रंदिवस किंवा सदा नाम घोष करू हरे कथा तेने सदा चित्ता समाधान किंवा दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पवाडे किंवा रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळी दैवत. रात्रंदिवस देवाचं भजन करणारा भक्त देवाला आवडतो. अशी ज्यांची अवस्था आहे जे नामस्मरण करतात ज्यांची वाणी भगवान परमात्म्याच्या नावाला एक क्षणभर सुद्धा विसरू शकत नाही, अखंड ज्यांचं नामचिंतन चालू आहे असा साधक देवाला आवडतो. आवडे देवासी द्वैका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. अजून काय आवडतं? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी, कपाळाला गोपी चंदन टिळा असावा आणि हृदयामध्ये वैष्णवाबद्दल कळवळा असावा हे महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा कायन वाचेन मनाने भावना युक्त अंतकरणाने जो भगवंताचं नामस्मरण करतो असा भक्त देवाला आवडतो. म्हणून आवडे देवासी द्वैका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. हृदयामध्ये वैष्णवाबद्दल कळवळा असावा हे दुसऱ्या चरणात सांगतात. तर एवढ्यावर भागणार नाही. मग आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार याला नाही. आषाढीची वारी आणि पंढरीची वारी, आषाढीची वारी कार्तिकीची वारी या 2 वाऱ्या करायला सांगतात. आणि असा ज्याचा नेम आहे ते माणसं त्या देवाला आवडतात. म्हणून एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. म्हणजे आवडे देवासी तो ऐका प्रकार ऐसा ज्याचा नेम. नामाचा उच्चार रात्रंदिवस ऐसा ज्याचा नेम. तुळशी माळ गळा ऐसा ज्याचा नेम. गोपी चंदन टिळा ऐसा ज्याचा नेम. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी ऐसा ज्याचा नेम. आणि तो साधक देवाला आवडतो. म्हणून एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. या अर्थाचा 4 चरणाचा गोड अभंग आहे. अभंगावर बोलण्याअगोदर थोडासा अल्पसा परिहार द्यायचा तो असा की सालाभर प्रमाणे चालत असलेला हा नाम सप्ताह आहे. आणि त्या नाम सप्ताहातील पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली आमचे ज्येष्ठ गुरुबंधू की ज्यांच्यामुळेच मी पहिलं शिक्षण माझ्या आळंदीमध्ये परमानंदाची वाटचाल त्यांच्यामुळे सुरुवात झाली असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू संगीत विशारद हरिभक्तपरायण महेश महाराज शिंदे यांनी फोन केला. त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली. कीर्तनाचे यजमान आमचे लक्ष्मण भाऊ राजे चौरे त्यांच्या माध्यमातून सुद्धा ही सेवा माझ्यापर्यंत आली. त्याचप्रमाणे सर्व रती महारथी माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण आमचे गणेश महाराज वाघोंडे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण आमचे गणपत भाऊ सागडे महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्याचप्रमाणे गायकवाड महाराज आहेत, त्याचप्रमाणे त्यांचं नाव काय? अंकुश महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे शिवाजी भाऊ बेलकर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड मृदंगाच्या हरिभक्तपरायण कृष्णा महाराज ढवळे अतिशय गोड मृदंग वाजवतात ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांच्या मुखातून आपण भागवत कथा श्रवण करत आहात अशा स्वाती दिदी यांच्या मुखातून आपण सर्वजण भागवत कथा श्रवण करत आहात. आपण भाग्यवान आहोत. राजा परीक्षितीचा 7 दिवसात उद्धार झाला, आपला सुद्धा उद्धार होईल. म्हणून भजन कीर्तन नामस्मरण भागवत हेच आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचं आहे. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या अभंगाला सुरुवात करतो. विठ्ठला